मराठी भाषेवरून आयोजित केलेल्या विजय मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यावर त्यांच्या युतीकडे सर्वांच्याच नजरा होत्या। पण मेळाव्यात एकत्र येणं याचा युतीशी काहीही संबंध नाही असं अनौपचारिक गप्पांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत। त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर राज ठाकरे अद्याप तयार झालेले नाहीत असंच दिसतंय। पाहुयात TV9 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मेळाव्यात एकत्र येणं याचा युतीशी काहीही संबंध नाही हे राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। मराठी विजयोत्सवाच्या मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंची युती कधी जाहीर होणार याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। असं असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलंय। मनसेच्या 3 दिवसीय शिबिरासाठी इगतपुरीत आलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलंय की मराठीचा विजय मेळावा केवळ मराठीपुरताच, त्याचा राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान राजकीय चित्र पाहूनच युतीचा निर्णय होईल। त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढलाय। म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत युती करायची की नाही हे अद्याप राज ठाकरेंनी ठरवलेलं नाही। सर्व राजकीय विश्लेषण आहे। जोपर्यंत त्यांनी अधिकृत याच्याबद्दल भूमिका मांडली नाही किंवा अधिकृत बोलले नाही तर आम्ही बोलणं उचित होत नाही। आम्ही आमच्याकडनं जे काय असेल तर ते आमच्या अग्रलेखातून काल आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली। ती भूमिका एकदा मांडल्यानंतर त्याच्यावरती विश्लेषण किंवा आमच्यासारख्यांनी बोलणं हे मला ते योग्य नाही। सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की एक मॅनमध्ये 2 तलवार होऊ शकत नाहीत आणि तशा प्रकारचं येऊ लागलेलं आहे की पुन्हा आम्ही आता एकत्र लढणार नाही। मला नाही वाटत की ते एकत्र लढू शकतील। आमच्या शुभेच्छा एकत्र यायला आमचं काही ना नाही आहे आणि त्यांना वेगळं कोणी केलं ते स्वतःच वेगळे झाले। एकत्र यावं लढावं, आता बरंच पाणी पुला खालून गेलेलं आहे। मराठी विजयोत्सवाच्या मेळाव्यात देखील राज ठाकरेंनी या मेळाव्याचा आणि राजकीय झेंड्याचा संबंध नाही हे उद्धव ठाकरेंसमोरच सांगितलं होतं। मोर्चालाही तीच घोषणा होती, आजच्या मेळाव्यालाही तीच घोषणा आहे की कुठचाही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा। बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील, महाराष्ट्र मराठी माणूस मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही। विशेष म्हणजे एक दिवस आधीच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मनसे आत्तापर्यंत एकट्यानं लढत आली आहे असं सूचक वक्तव्य केलं होतं आणि मनसेची एकटं लढण्याची तयारी सुरू आहे हे देखील इगतपुरीच्या शिबिराच्या पार्श्वभूमीवर सांगितलं। त्यावर उद्धव ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांना टोला लगावलाय। मला असं वाटतं की हा विषय राज ठाकरे साहेबांच्या आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे। त्या विषयावरती मी भाष्य करणं उचित नाही। वेळ आली तर मनसे ही एकटी सुद्धा लढू शकते महापालिका। म्हणजे आहेच ना ते, आतापर्यंत निवडणुका त्याच्यात लढवल्या ना। आतापर्यंत गेले 20 वर्षात आम्ही एकटा जीव आणि सदाशिवच होतो, वेगळं कोणच नव्हतं। आमच्यासोबत आम्ही एकटी लढत होतो, त्यामुळे आमच्या कार्यकर्ते ती बांधणी चालू आहे ना। बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्यात, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये। उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर माझ्या परवानगीशिवाय बोलू नका असे आदेशच राज ठाकरे यांनी काढले। त्याचीच आठवण उद्धव ठाकरेंनी बाळा नांदगावकर यांना करून दिली। तर इकडे विधान भवनात झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक व्हावी असं मत व्यक्त केलं। महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्त्वाचं। लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नाही। आगामी बिहार निवडणुका आम्ही लढवत नसलो तरी बैठक होणं आवश्यक। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं कसं लढायचं हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठरवलं जाईल। महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष आघाडीवर लढणार की स्वबळावर लढणार हे मित्र पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतरच आमच्या पक्षाची पुढची रणनीती ठरेल। म्हणजेच निवडणुका घोषित होण्याची वाट उद्धव ठाकरे देखील पाहतायत। कारण उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आहेत तोपर्यंत राज ठाकरे त्यांच्यासोबत युती करणार नाहीत। लोकसभा चुनाव के बाद इंडिया आघाड़ी की मीटिंग नहीं हुई है। मैं तो चाहता हूं कि जल्द से जल्द वो हो जाए और बिहार के चुनाव आ रहे हैं,
बाकी भी अन्य राज्यों में चुनाव आ जाएंगे, हमारे यहाँ भी जो म्यूनसिपैलिटीज है, जिला परिषद है, उनके भी चुनाव आ जाएंगे, तो मीटिंग तो होनी चाहिए। उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवड आपण फार सकारात्मक दिसत आहात। अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या। ठीक आहे, चला। तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले, त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कालपर्यंत सामनामधूनही युतीसाठी साथ घालण्यात आली, पण आता मेळाव्याचा आणि राजकारणाचा संबंध नाही हे सांगून राज ठाकरेंनी अद्याप काहीही ठरलेलं नाही हे स्पष्टच केलंय। इगतपुरीहून चंदन पूजाधिकारीसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।